तस काय दिले? The length of sonometer wire AB is 110 centimeter. Where should be two bridges placed from end A to divide wire in three segments whose fundamental frequency in the ratio 1:2:3. बरोबर? म्हणजे इनिशियली वायर ऑफ लेंथ 110 आहे and it is a fixed at one end. मी तर one end म्हणतो A. And other end is B. बरोबर? Where should be bridge placed? मी म्हणतो की bridge is placed here. Okay? म्हणजे where L1 L2 ब्रिज टू ब्रिज मुळे 3 पार्ट झाले. इज इट राईट? मग याचा इफेक्ट काय झाला की आपल्याला लूप तयार झाला बिटवीन टू ब्रिज. लूप लाईक दिस. as between these two loop like this and between these two loop like this. as frequency in ratio म्हणजे n1 दिलंय 1 असेल. n1 जर सपोज 1 असेल तर n2 काय असणार 2 and n3 काय असणार बरोबर. म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे फॉर L1 and L2 ऍटलिस्ट. मग रिलेशन काय L1 प्लस L2 प्लस L3 म्हणजे टोटल लेंथ 110. ह्यामध्ये टोटल लेंथ दिले 110. मग युजिंग दॅट आपल्याला L1 L2 फाइंड करायला पाहिजे. म्हणून मी फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो N इज 1/12 √T/M or T/ρ. May frequency is inversely proportional to length. मग L1 plus L2 plus L3 is 110 आहे. L1 plus L2 plus L3 is 110. बरोबर. मग आपल्याला L2 and L3 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे इन टर्म ऑफ L1. म्हणून फ्रिक्वेन्सी रेशो लिहितो. L2 फाइंड करायचं म्हणून मी लिहितो N2/N1. N2/N1 काय येणार? इट इज L1 by L2. इनवर्स रिलेशन ना. हा मग N2 किती आहे 2/1 इज L1 by L2. याचा अर्थ काय L2 इज L1 by 2. बरोबर. तसंच आपल्याला L3 बरोबर पाहिजे. L3 ची व्हॅल्यू पाहिजे इन टर्म ऑफ L1. म्हणून मी N3/N1 लिहिलं. काय येणार? इट इज इनवर्स रिलेशन L1 by L3. So it is 3/1 L1 by L3. तेव्हा L3 किती आलं? इट इज L1 by 3. क्लिअर? हे मी कॅल्क्युलेशन दाखवलं बट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे
लक्षात काय ठेवायला पाहिजे की फ्रिक्वेन्सी रेशोमध्ये आहे 1 2 3, मग लेंथ इनव्हर्स आहे. लेंथ इन रेशो बरोबर उलट, म्हणजे हे 3 आहे तर इट इज L1/3 and 3 L3 इज L1/3, L2 इज L1/2, कारण इनव्हर्स रिलेशन आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय कारण आपल्याला L2 आणि L3 मिळालंय. मग सोल्युशन म्हटला तर फक्त लिहायचं आता L1 प्लस L2 प्लस L3 is how much? 110. L1/2 and L3/3. कसं सॉल्व्ह करूया आता? प्रत्येक टर्मला आपण 6 मल्टिप्लाय केलं, इक्वेशनला 6 मल्टिप्लाय केलं तर इट इज 6L1/2 6L3 नाही this is L1 by so it is also 6L1 by 3 and 6 to multiply 6600. So it is 6L1 plus 3L1 plus 2L1. Simple maths is 660. म्हणजे 6 plus 3 plus 2 11 L1 is 660. As L1 get cancelled, so 66 divided by 11 म्हणजे किती आलं आन्सर? L1 is 60. Okay. L2 L1/2 हे किती येणार? 30 सेंटीमीटर. Final answer as first bridge at 60. Second L2 add केलं 30. म्हणजे answer is 60 and 90. Nothing but 60 and 90. Nothing but A option. म्हणजे फर्स्ट ब्रिजचा आन्सर काय? बाय फिगर फर्स्ट ब्रिज at L1 means 60 and second bridge at L1 plus L2 म्हणजे 90 सेंटीमीटर. 90 सेंटीमीटर. Right? Okay. There's nothing but A option. काल सगळ्यांना ठीक.